नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लढा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची अपडेट की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा करा ऑल, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहील या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आणि या तेजीमध्ये मग 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजारभाव। आणि या तेजीमध्ये मग आपण या ठिकाणी 15 मे नंतर सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही, या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या 10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर 15 मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% $11 प्रति बुशेल्सला क्रॉस करणार। याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता वाढली आहे। दुसरीकडे 15 मे नंतर अमेरिकेमधील पेरणीचं जे चित्र आहे ते सुद्धा स्पष्ट होईल। याच्यामुळे सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी तुफानी तेजी। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार। पण दुसरीकडे ज्या कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा सोयाबीनची पेरणी करायची आहे, ज्यांना पुन्हा एकदा घरगुती बियाणं वापरायचंय, ते 15 मे नंतर असं बियाणं खरेदी करायला सुरू करतात। याच्यामुळे एकीकडे मागणी वाढते तर दुसरीकडे पुरवठा कमी होतो, शिवाय चीनची मागणी तर आहेच। या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर प्रचंड वाढला तर आश्चर्य वाटायला नको। जो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या 4000 ते 4300च्या दरम्यान दिसतोय, तो बाजारभाव जर 15 मे नंतर 4500च्या पल्ल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सामान्य कास्तकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की जेव्हा केव्हा मे महिन्यात सोयाबीनचा दर हा 4500च्या आसपास जाईल, तिथं 100% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होणार।
दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना 100% होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत रहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला यामुळे याला लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे, कास्तकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।